नमस्कार मंडळी, महाराष्ट्राची महानिवडणूक या चर्चासत्राच्या 8व्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि या महाचर्चेसाठी आज आपणा समवेत उपस्थित आहेत बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, ज्यांच्या समवेत आपण यंदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण या सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेऊयात. या चर्चासत्रासाठी आज खास करून उपस्थित आहेत बहुजन समाज पार्टीचे विद्यमान उमेदवार माननीय श्री दत्तात्रयजी सोनवणे, त्याचप्रमाणे माननीय सुनीलजी ओवळ जे बहुजन समाज पार्टीचे अहमदनगर जिल्हा प्रभारी आहेत, त्याचप्रमाणे माननीय कचरूजी लष्करे जे श्रीगोंदा विधानसभा बहुजन समाज पार्टीचे कोषाध्यक्ष आहेत. तर अशा या मान्यवरांसमवेत आपण महाचर्चेस सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रश्नाने माझा प्रश्न असा आहे सर तुम्हाला, की बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे, भारतातील तो क्रमांक 3चा पक्ष आहे. तर या पक्षाचं नेमकं योगदान काय आहे? पक्षाचं या देशातल्या उपेक्षित वर्गाला न्याय मिळावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर सगळ्यात मोठे जर कार्य कोणी केले असेल तर बहुजन समाज पार्टीचे संस्थापक, बामसेपचे संस्थापक, DS4चे संस्थापक मान्यवर काशीराम साहेब यांचं आणि आदरणीय बहनकुमारी मायावती यांचं फार मोठं योगदान आहे. या देशातल्या उपेक्षिताला न्याय मिळावा म्हणून महापुरुष बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्याचं कार्य त्यांचं जर सांगायचं झालं तर जवळजवळ महाराष्ट्रामधून आणि देशभरामधून निळा झेंडा हा काँग्रेसनी नेस्तानाबूत केल्यासारखा होता. कारण 1967 साली जेव्हा काँग्रेसबरोबर युती झाली त्या टायमाला काँग्रेसनं केवळ आरपीआयला एक जागा दिली होती का जे बाबासाहेबांच्या विचारानं त्या ठिकाणी काम करतोय असं सांगत होते. तर बाबासाहेबांच्या पक्षाला एक जागा आणि गांधीच्या काँग्रेसच्या पक्षाला 520 जागा. तर ती एक जागा हे पाहून महामानव ते आपलं मान्यवर काशीराम साहेब यांनी त्या ठिकाणी एक विचार केला का बाबासाहेबांच्या जे 85% नेतृत्व करतात त्यांना केवळ एक जागा मिळाली आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं का सत्ता संपादित करा. तर सत्ता संपादित करण्यासाठी, कारण जी सत्तेची चावी आहे, तुमच्या प्रत्येक समस्याची जी काही किल्ली आहे ती सत्तेमध्ये आहे आणि ती सत्तेची चावी हस्तगत करण्यासाठी मान्यवर काशीराम साहेबांनी आणि आदरणीय बहनकुमारी मायावती यांनी आपलं अक्षरशः जीवन संपूर्णपणे घालवलेलं आहे. आजही बहनजी मान्यवर काशीराम साहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आजपर्यंत त्या सर्व समाजासाठी काम करत आहेत. महापुरुषांच्या विचारानं ते कार्य करत आहेत. धन्यवाद. माझा यातलाच उपप्रश्न असा की माननीय मायावतीजी ज्या बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षही आहेत आणि त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जे काही सुधारणा केल्या, जे काही बदल घडून आले, त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी बदल घडवू इच्छित आहे का? नक्कीच. बघा, जिथे महापुरुषांच्या विचाराची सत्ता येते, जिथे बाबासाहेबांच्या फुलेंच्या विचाराची सत्ता येते, तर तिथले मी काही कामं तुम्हाला सांगतो का. त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांनी जो काही SC ST OBCचा जो बॅकलॉग होता त्या ठिकाणी त्यांनी नोकऱ्यांमधला संपूर्ण बॅकलॉग भरून काढला. परत भूमिहीनांना त्यांनी मोफत जमिनीचं वाटप केलं. तसंच महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी फक्त 28,000 मिळत होते तर त्यांनी काशीराम आवास योजनेच्या माध्यमामधून त्या ठिकाणी स्लॅबची 2-2 लाखाची घरं दिली. तसेच त्यांनी सत्तेमध्ये असताना महाराष्ट्रामध्ये जे महापुरुष जन्माला आले परंतु त्यांना उपेक्षित ठेवलं गेलं, तर त्या ठिकाणी महात्मा फुलेंच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं. तसंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं. त्यांनी महामायानगर गौतम बुद्धांच्या आईच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं. तसेच गौतम बुद्ध नगर बुद्धांच्या नावाने जिल्ह्याला नाव दिलं. संत कबीर नगर, संत रविदास नगर, पंचशील नगर, शाहू नगर अशा अनेक जिल्ह्यांना संत महापुरुषांची नावं दिली. आणि त्या ठिकाणी हे विचारानं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं का महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला शिकायला सांगितलं आणि शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते का शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा त्या ठिकाणी बहनजीनं त्यांच्या विचारानं त्या ठिकाणी शाळा कॉलेजेस काढल्या.
त्या ठिकाणी मोठे मोठे विद्यालय काढले. नोएडामध्ये गौतम बुद्ध विश्वविद्यालय हे एक जागतिक दर्जाचं त्यांनी काढलं. तसेच महापुरुषाच्या नावाने अनेक मोठे मोठे पार्क बनवले, हजारो कोटीचे शेकडो एकरामध्ये बनवले. त्या ठिकाणी छात्रालय निर्माण केली की गरीब विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणून. तर त्यांचं त्या ठिकाणी फार मोठं कार्य आदरणीय बहनकुमारी मायावती यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी निश्चितपणाने सत्तेवर आलं तर त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये हे काम 100% या ठिकाणी होईल. आणि आपण जर ह्या विधानसभेचा विचार केला का, मला विधानसभा संदर्भातच प्रश्न विचारायचा आहे पुढचा, की कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये आमदार रोहितदादा पवार आणि राम शिंदे साहेब यांच्या नावाची तर खूप चर्चा आहे, परंतु तुमचे जे उमेदवार आहेत BSPचे, म्हणजे एक वेगळं पण काय सांगू शकाल? बघा आता राष्ट्रवादी आणि BJPचे जे दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचंड, त्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. भ्रष्टाचारामधून मिळालेली ही संपत्ती आहे. ह्यांच्या शेतीमध्ये काही नोटा लागत नाहीत. तर ह्यांच्याकडे आज तुम्ही बघता करोडो रुपये सारखा खर्च चालू आहे. लाखो रुपयांची जेवणं दिली जातात. दारूच्या पिकअपनी दारू आणली जाते. नगरमध्ये एक आता दारूचा टँकर पकडला गेला. तर हे लोक साखर सम्राट आहेत किंवा सत्तेच्या माध्यमामधून भ्रष्टाचार करून यांनी मोठ्या मोठ्या अगदी अब्जावधी रुपयांची यांनी ह्या भ्रष्टाचार करून कमवलेले आहेत. तसेच ह्यांनी गोरगरिबांचं शोषण पण केलेले आहे. नगर जिल्ह्यामध्ये जे साखर सम्राट आहेत ह्यांनी ऊसतोडेवाल्यांचं काटा मारला, म्हणजे ऊसावाल्यांचा, शेतकऱ्यांचा काटा मारला. काहींनी त्यांचं पेमेंट बुडवलं, काहींनी पेमेंट थकवलं, काहींनी कामगारांचे खाजगी कार्यक्रमाला, हे अब्जाधीश असताना खाजगी कार्यक्रमाला कामगारांचे पैसे कापून घेतात. वाढदिवस असेल, लग्न कार्य असेल. एवढंच काय, जो ऊसतोडे कामगार आहेत त्याला देखील हे सोडत नाहीत, त्यांचे पण पैसे कापतात. जे वाहनधारक आहेत, ज्यांचे ट्रॅक्टर आणि ट्रक इथे ऊस व्हायला असतो, त्यांचे देखील यांनी पैसे कापल्याच्या मला काहींनी मागे पावत्या दाखवल्या. तर हे लोक प्रचंड भ्रष्टाचार करतात आणि गोरगरीब आणि शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण करून केलेला पैसा आहे. आणि दुसऱ्या बाजूला दत्तात्रय सोनवणे एका विचारावरती, फुले शाहू आंबेडकर हे एक जे काही विचारधारा आहे त्या विचारधारेवरती, आणि बहुजन समाज पार्टी हे एक आंदोलन आहे या देशातल्या उपेक्षितांसाठी. तर दत्तात्रय सोनवणे असं अगोदरपासून पक्षात कार्यरत आहेत आणि ते आधीपासून या बहुजनांसाठी संघर्ष करत आहेत. आणि निश्चितपणानं समाज बहुजन समाज पार्टीच्या पाठीशी उभा राहील, बहुजन समाज पार्टीला मतदान करील आणि हत्तीच्या चित्रापुढील बटन दाबून दत्तात्रय सोनवणे यांना निवडून देईल. दुसरं तुम्ही विकासाचं म्हणाल तर विकासासंदर्भातही मला विचारायचं आहे, परंतु तत्पूर्वी मला सरांना एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये, कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये विकासाच्या संदर्भामध्ये कुठले मूलभूत बदल झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की या अगोदर ज्या लोकांच्या हातात सत्ता होती त्यांच्यापासून जे काही वंचित प्रश्न राहिलेले असतील, ज्यांची अपेक्षा पूर्ण नसेल झालेले, त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. आम्हाला जे काही शक्य होईल ते आम्ही विकास कामाचा प्रयत्न करू. आमची जर सत्ता आली तर आम्हाला जे जे काय करता येईल ते आम्ही करू. ओके, धन्यवाद. या संदर्भात तुम्ही आणखी काय सांगू शकाल? बघा, इथला कुठलाही विकास झालेला नाहीये. जे लोक आलटून पालटून सत्तेमध्ये आले, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांनी स्वतःचा विकास केला. यांच्याकडे अब्जावधी रुपये जमा झाले, यांच्याकडे यांच्या कुत्र्यांना गाड्या आल्या. गरिबांची परिस्थिती काय आहे? आजही शेतकऱ्यांच्या मुलाचे तुम्ही पाहिलं तर फार छातीचे कष्ट करून करून छातीचे पिंजरे झाले. आणि कष्टकरी आज या ठिकाणी जो दलित आदिवासी आहे हा जवळजवळ 75% मोलमजुरी करणारा वर्ग आहे आणि तो आहे तसंच राहिला. आजही त्यांच्या मुलांना त्यांच्यावरती मोलमजुरी करायची वेळ आलेली आहे. आदिवासी समाज ऊसतोडेवरती जात आहे. आजही या ठिकाणी निवडणुका असताना सुद्धा इथून ट्रका भरून आणि ट्रॅक्टर बरोबर इथून लोक नेली जातात. कदाचित त्यांना या मतदानापासून उपेक्षित ठेवण्याचं ही सरकारचं धोरण असू शकतं. त्यांचा संविधानिक अधिकार आहे, त्यांना मतदान करू दिलं पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थाने निवडणुका होईपर्यंत त्यांना त्यांच्या जे काही त्यांचे झोपड्या असतील, त्यांचे पाला असतील, तिथून त्यांना नेलं नाही पाहिजे. हे बघा तुम्ही, यांचा कोणता विकास झाला? कारण दलित समाजामध्ये समजा आजही भूमिहीन समाज आहे, त्याला उपजीविकेला कुठलं साधन नाही. ज्या पद्धतीने बहनकुमारी मायावती यांनी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी जमिनी वाटल्या, त्या पद्धतीने आम्ही अनेक वर्ष मागणी करतो का ह्या भूमिहीनांना जमिनी मिळाल्या पाहिजेत. आता घरकुलाच्या बाबतीत पण जागा नाही तर घरकुल नाही.
साधी आयडेंटिटी सुद्धा नाही आदिवासींची, स्वतःचं रेशनिंग कार्ड नाही, स्वतःचं आधार कार्ड, अनेक भानगडी आहेत. का हा विकास आहे ना, विकास फक्त सत्ताधारी, त्यांचे नातेवाईक, चमचे आणि दलाल ह्यांचा झाला. बाकी आज आम्ही जर बघितलं तर आदिवासी समाजाला राहायला जागा नाही. 10x10ची जागा 75 वर्षामध्ये त्यांना मिळू शकली नाही, तर मग कोणता विकास झाला? आणि अगदी हे तर सोडा, अगदी मृत्यूनंतर पण या लोकांची विटंबना थांबत नाहीये. तर एखादा जर आदिवासी समाजाचा माणूस मृत्यू पावला तर त्याला दफन करायला पण जागा नाही, कारण त्यांची स्वतःची जागा नाही. आणि इतर शेतकरी जो माणूस आहे तो दफन करू देत नाही त्यांच्या जागेमध्ये वाटेने असताना किंवा काही राहत असताना. तेव्हा ह्या दृष्टीने यांच्यासाठी काहीच काम झालेलं नाहीये. तेव्हा उपेक्षित वर्गाने पण आता एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे का ज्यांनी आम्हाला 75 वर्ष फसवलं आणि घटनेचं एक पान देखील लागू केलं नाही, तर त्यांना जागा दाखवून दिली पाहिजे. आणि प्रस्थापितांना ह्या काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा BJP असेल, ह्यांना अजिबात मत न देता जी तुमच्या हिताची पार्टी आहे बहुजन समाज पार्टी, तर तिला वोटिंग केलं पाहिजे. धन्यवाद. मला दत्ताजींना प्रश्न विचारायचा आहे. जे विद्यमान उमेदवार आहेत, आपल्याला बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? बहनकुमारी मायावतीजी यांच्याकडनं, यांच्या आदेशाने मला ही उमेदवारी जाहीर झालेली आहे. आणि जे आमचे ओळजी साहेब आहेत, ओळजी साहेबाच्या ओळ साहेबांच्या प्रयत्नाने मला हे तिकीट भेटलेलं आहे. आपण एक सामान्य कार्यकर्ते म्हणून बहुजन समाज पार्टीमध्ये काम करता. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे बहुजन समाज पार्टीचा, आणि मला निवडून देव हीच माझी इच्छा आहे. ओके सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की बहुजन समाज पार्टी ही आंबेडकरी विचारसरणीवर चालणारी पार्टी आहे. त्याचप्रमाणे गौतम बुद्धांच्याही विचारधारेला ती अनुसरून चालणारी पार्टी आहे. तर इतरही अशा काही संघटना आहेत, पक्ष आहेत जे आंबेडकरी विचारधारेला अनुसरून कार्यरत असतात, परंतु ते आता महायुतीसोबत आहेत, काही महाविकास आघाडीसोबत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आम्ही आमचं काम करत आहोत. त्यांच्याबद्दल काय आहे, काही लोक फक्त पैसे कमावण्यासाठीच संघटना निर्माण करतात आणि बाबासाहेबांच्या विचाराशी प्रताडणा करतात. त्यांचे विचार त्यावेळेला त्यांना आठवत नाहीत. त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाहीत. आम्ही फक्त एवढंच सांगू का जे काही आम्हाला आदेश येतात त्या पद्धतीने आम्ही खाली जमिनीवरती काम करतो. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे काही अन्याय अत्याचार होतात, जो काही उपेक्षित वर्ग आहे, त्याच्यासाठी आम्ही काम करतो. आता तुम्ही जर बघितलं तर अन्याय अत्याचाराने पण कळस गाठलाय. आणि जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार दलित, आदिवासी किंवा मुस्लिमांवरती होतात, तेव्हा ह्या BJP असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, ही लोक ह्या लोकांना मदत करण्याऐवजी किंवा त्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी उलट त्यांना प्रताडित करतात. का एखादा गुन्हाच दाखल होऊ नये किंवा तो दाखल झालाच तर त्याला त्यांच्या म्हणजे गुन्हेगाराला वाचवण्याचा हे प्रयत्न करतात. आणि हे लोक दलित, आदिवासी किंवा मुस्लिमांसाठी काम करत नाहीत. तर मी त्याची अनेक उदाहरणं दिली. आता बघा, नितेश राणे नगरमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी मोठ्या भर सभेमध्ये त्यांनी सांगितलं का मुस्लिमांच्या आम्ही घरामध्ये शिरून मारू, मुस्लिमांच्या मशिदीमध्ये शिरून मारू. तसेच त्यांनी जे काही त्यांचं दैवत आहे मोहम्मद पैगंबर, त्यांच्याबद्दल वेळोवेळी म्हणजे अगदी आक्षेपार्ह असं वक्तव्य केलेलं आहे. त्या वेळेला मग ते राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा मग काँग्रेस असेल, हे लोक गप्प बसतात, कारण हे लोक मिळून एकच आहेत. तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नाही, त्यांची विचारधारा एक आहे. काँग्रेस असेल, भाजप असेल, मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं का एक नागनाथ आणि एक सापनाथ आहेत. आणि हे नाग जरी चावला तरी मारणार आणि साप जरी चावला तरी मारणार. हे आपल्या मुस्लिम बांधवांनी हे समजलं पाहिजे का ज्यांना 75 वर्ष मतदान केलं ते सुखादुखामध्ये यायला तयार नाहीत किंवा आपल्या बाजूने उभा राहत नाहीत. वक्फ बोर्डाचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला संसदेमध्ये, तेव्हा त्या विधेयकाच्या बाबतीमध्ये शिवसेना वॉकआउट करून जाते. म्हणजे BJPला मोकळं सगळं सोडते ना, का तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. तर ह्या गोष्टीची जाणीव मुस्लिम बांधवांनी पण ठेवली पाहिजे. आता इथं शेजारी खर्डा आहे, खर्ड्यामध्ये नितीन आगेची हत्या होते. त्याची काय चूक, तर फक्त एक सवर्ण मुलीशी बोलला. त्यानंतर त्याला न्याय मिळतो का? त्याच्या हाताला हलाल करून मारलं जातं, त्याला न्याय मिळत नाही. कारण हे तर जे सरकार किंवा जे पुढारी आहेत
ते त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव आणतात आणि त्या ठिकाणी साक्षीदार फोडले जातात किंवा दबाव आणून त्याचा तपास योग्य पद्धतीने होत नाही आणि नितीन आगेला न्याय मिळत नाही. मग शिर्डीमध्ये आमचा सागर शेज रिंगटोन वाजली म्हणून त्याची हत्या होते निर्गुणपणे. न्याय मिळतो का? न्याय मिळत नाहीत. कारण हे जे काही पुढारी आहेत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सेना BJPचे, हे पहिल्यापासून यांची नियत नीती, यांचा इतिहासच कपटी, नियत नीती यांची सगळी खोटी आहे. त्यामुळे या ठिकाणी दलित, आदिवासी किंवा मुस्लिम बांधवांना न्याय मिळत नाही आणि हे लोक निवडून आल्यानंतर निवडणुकीमध्ये येतात, पाय पकडतील, पार मुलाचा शेबूड काढतील, इथपर्यंत येतील. आता बघा पैसे वाटतात, आता दारू पाजायला प्यायला देतात, मटणं चारतात. म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरतं 15 दिवस आहे. त्यानंतर परत हे हक्काधिकार काढायला मोकळे झाले. बघा बकऱ्याला पण माणूस कापण्यापूर्वी आहे ना खायला घालतो, त्याला पेंड लावतो, त्याला भुसा चारतो आणि त्याला घास घालतो, पण त्याला एक दिवस तो कापतो. तसं आमच्या आहे ना तरुण मुलांना, मग तो शेतकरी असेल किंवा दलित, आदिवासी असेल, मुस्लिम असेल, यांना आज जे काही जेवण वगैरे चाललेत ना पैसे वाटप, ही कापण्यापूर्वीची प्रक्रिया आहे. लोकांनी ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. जर अन्याय अत्याचार रोखायचे असतील तर सत्यामध्ये जावं लागेल. मान्यवर काशीराम साहेब म्हणतात का तुम्हाला आपल्याच महिलांवरती बलात्कार का होतात, आपल्याच लोकांचे मुर्दे का पाडले जातात, तर एवढं जरी रोखायचं असेल ना हे महिलांवरचे अन्याय अत्याचार, तरी तुम्हाला सत्ता हस्तगत करावी लागेल. आणि त्या दृष्टीनं ज्यांचा इतिहास असा आहे का 75 वर्षामध्ये यांनी दलित, आदिवासींचं कोणतंही भलं केलेलं नाही, उलट त्यांना त्रास झालेला आहे. मुस्लिमांच्या विरोधामध्ये काम केलेलं आहे. मंडोल आयोगाच्या बाबतीमध्ये पण बघा हे सगळे लोक विरोधातच होते. उलट ज्या टायमाला VP सिंग सरकार आलं केंद्रामध्ये, त्यावेळेला आदरणीय बहनकुमारी मायावती आणि मान्यवर काशीराम साहेबांनी 2 अटी त्या ठिकाणी पाठिंबा देताना घातल्या का पहिलं मंडल आयोग लागू करणं आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न देणं. आणि बेनजीनं त्या ठिकाणी त्यांना मंत्रालय मिळत असताना अगदी चांगलं मंत्रिपद त्यांना कोणतंही मिळालं असतं, ते नाकारलं आणि त्या ठिकाणी मंडल आयोग लागू करून घेतला आणि बाबासाहेबांना रत्न पण त्यांनी त्या ठिकाणी मिळवून घेतला. तर हे जे काही कार्य केलेलं आहे आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांनी, ते फार महान आहे. बेनजी ह्या महापुरुषच आहेत आणि त्यांच्या विचारानं पार्टी काम करते, बाबासाहेबांच्या विचाराने काम करते, मान्यवर काशीराम साहेबांच्या विचाराने काम करते. तर मी एवढंच जनतेला अपील करेल का तुम्ही ह्यांच्या भुलभुलैयाला बळी पडू नका. ह्यांनी कोणताही विकास केलेला नाही. ह्या कर्जत जामखेडचा विचार केला तर तुकाई चारीचं काम वर्षानुवर्ष तसंच मला त्या संदर्भातही बोलायचंय. जसं की तुकाई चारीचा प्रश्न असेल, MIDCचाही प्रश्न सध्या गाजतोय आणि इतरही बरेच प्रश्न आहेत मतदारसंघातील, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? तुकाई चारीचा प्रश्न BSPला लोकांनी वोट करावं, निश्चितपणाने आम्ही तो मार्गी लावू. कारण अनेक वर्षे झालं ती मागणी होत असताना तो तुकाई चारीचा प्रश्न प्रलंबित आहे. आणि MIDCचा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर हे कारखानदार MIDC होऊ देत नाहीत या ठिकाणी, श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, कारण यांच्या कारखान्याला कामगार मिळणार नाही. लोक MIDCत कामाला जातील आणि मग यांच्या कारखान्याला कामगारांची गरज असते. कमी पैशामध्ये 10,000 12,000मध्ये लोकांना राबवून घेतात, तर तो घटक यांना मिळणार नाही कामगार. म्हणून केवळ राजकारण केलं जातं MIDC प्रश्नावरती. हो, निश्चितपणाने या ठिकाणी फक्त आश्वासनं दिले जातात. जे काही कागदावर घोषणा होतात, जे जाहीरनामे निघतात, ते फक्त कागदावर राहतात. प्रत्यक्ष जनतेच्या हातामध्ये काही आलेलं नाही आणि येणारही नाही. एवढ्या दिवसात फसवलं, आताही फसवतील. लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवू नये. ओके, धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की कर्जत जामखेडमधून तुमचे विद्यमान उमेदवार सध्या रिंगणात आहेत, तर त्यांना निवडून आणण्याकरिता तुम्ही जनतेला नेमकं काय आवाहन कराल? त्यांना निवडून आणण्यासाठी शक्य तेवढे जे काही आम्हाला प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करू. सर्वसामान्य लोक जे तळागाळात अडकलेले लोक आहेत त्यांना आम्ही होता होईल तेवढं आमच्या पद्धतीने समजून सांगू. ह्या जे काही प्रस्थापित व घराणेशाही लोक आहेत त्यांनी आतापर्यंत काहीच सुधारणा केलेली नाही. आपला जो उमेदवार असेल तळागाळातला, आपल्याला समजा आपलं जळतं ते आपल्यालाच कळतं. त्याच्यामुळं आपला सर्वसामान्य उमेदवार आपण जर निवडून दिला तो काही करू शकतो, कुठं जाऊ शकतो आणि सर्वसामान्याच्या सुखदुःखामध्ये सामील कधीही होतो. आणि त्यामुळे आम्ही सर्वसामान्य लोकांना असं सांगतो की तन मन धनाने तुम्ही कोणाचे काही अपेक्षा न करता आम्हाला निवडून द्या किंवा उमेदवाराला मदत करा. सर्व शक्तीनिशी आमच्याबरोबर राहा अशी ग्वाही देतो मी. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की आपण जरी स्वतंत्र निवडणूक लढवत असला
तरी आपणा समवेत स्थानिक पातळीवरती असणाऱ्या संघटना सोबत आहेत का? बघा, समाज आमच्या बरोबर आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणुका लढवत आहोत. कारण महागाई हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शिक्षण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि महागाईने लोकांचं कंबरडं मोडलंय. बघा, ह्यांनी काही गोष्टी फुकटात दिल्या, परंतु आज 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला झाला आहे. तेलाचा डबा 500 रुपयाने वाढला आहे आणि प्रत्येक गोष्ट बाजारामधली यांनी महाग केली. एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हाताने त्यांनी काढून घेतलंय. शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण ह्यांच्या जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्या नोटा छापायचे कारखाने झाले. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 65,000 शिक्षक कमी आहे प्राथमिक शाळेवरती, त्याची भरती केली जात नाही. कारण प्राथमिक शाळेमध्ये गोरगरीब आणि दलित आदिवासी समाजातील जी मुलं शिकतात ते यांच्या खाजगी शाळांमध्ये शिकू शकत नाहीत. तेव्हा हा पुन्हा एकदा एकला गेल्यासारखा या गरिबांचा अंगठा कापण्याचं काम सरकार करतंय. ह्यांच्या केजीला 1 लाख रुपये भरायला या गरिबांजवळ आहेत का? तेव्हा जो काही मोलमजुरी करतोय वर्ग तो मोठा आहे आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण नाही झालं तर आपोआपच माणसं यांच्याकडे गुलामासारखी कामाला जातात. ह्यांच्या कारखान्यामध्ये यांच्या शैक्षणिक संस्थांमधून मोठी लूट केली जाते. हे पण लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत, जे बहुजन समाजातील असतील किंवा दलित समाजातील असतील, एकंदरीत तुमच्यासोबत आहेत असं तुम्ही गृहीत धरताय? हो, नक्कीच. जो काही उपेक्षित सगळा वर्ग आहे, कारण बहुजन समाज पार्टी ही सर्व समाजासाठी काम करते, सर्व बहुजनांसाठी काम करते आणि हा निश्चितपणानं बहुजनामध्ये आज ह्या गोष्टीची जाणीव व्हायला लागलेली आहे का आपली फसवणूक होते आणि ती फसवणूक झाल्यामुळं आज तो बहुजन समाज पार्टीकडे येत आहे आणि निश्चितपणानं तो हत्तीला वोटिंग करेल. धन्यवाद. माझा शेवटचा प्रश्न एकंदरीत, तुमचे विद्यमान उमेदवार आहेत माननीय दत्तात्रयजी सोनवणे, ते सध्या या भागातूनच निवडणूक लढवत आहेत. तर भविष्यात तुम्हाला असं कुठल्या बाबतीमध्ये विकासाचं धोरण या ठिकाणी राबवावं असं वाटतं BSP म्हणून? बघा, या ठिकाणी भूमिहीनांना उपजीविकेसाठी कुठलंही साधन नाही, तेव्हा भूमिहीन समाजाला जमिनी वाटणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या पद्धतीने बहनकुमारी मायावती यांनी उत्तर प्रदेशामध्ये जमिनी वाटल्या किंवा त्या ठिकाणी प्रत्येकाला घर दिलं कांशीराम साहेब आवास योजनेच्या माध्यमामधून, मान्यवर कांशीराम साहेब आवास योजनेमधून, त्याच पद्धतीने या ठिकाणी पण जर समाजाने आम्हाला साथ दिली, निश्चितपणानं तो देतोय, तर या ठिकाणी प्रत्येकाला घर देणं मिळणं, त्यांच्या ज्या काही रात्री जागा आहे, कारण या ठिकाणी आदिवासी दलित समाजामध्ये जो भूमिहीन समाज आहे आणि ज्याला राहायला पण स्वतःची जागा नाही, तो अतिक्रमण करून राहतोय, तर त्या जागा पण 75 वर्षामध्ये त्याच्या नावावर झालेल्या नाहीत. त्यांनी फक्त आश्वासनं दिली, तर त्या जागा त्यांच्या नावावर होणं फार गरजेचं आहे आणि त्यांना जमीन मिळणं पण गरजेचं आहे. तर बहुजन समाज पार्टी त्या दृष्टीने आम्ही आधीपासून कार्यरत आहोत किंवा आमचा संघर्ष ह्या दृष्टीने चालू आहे आणि लोकांनी जर साथ दिली तर निश्चितपणानं भूमिहीनांना जमिनी देणं, या ठिकाणी विकासाची रखडलेली जी कामं आहेत, मग ती तो काही पाणी योजना असेल, MIDCची योजना असेल, ती आम्ही 100% निश्चितपणानं मार्गी लावू. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न थोडक्यात, तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक तर लढवत आहातच, परंतु समोरचे जे विरोधक आहेत तुमच्या प्रतिस्पर्धी म्हणू आपण त्यांना, त्यांचं एकंदरीत आव्हान तुमच्यासमोर आहे असं तुम्हाला दिसून येतंय का? बघा, आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे का ह्यांच्याकडे जो समाज आज जातोय ह्यांच्या कार्यक्रमांना, ह्यांच्या रॅलीला, सभांना, तर तो पैशावर जातोय, रोजंदारीने जातोय आणि जे लोक सकाळच्या सभेला असतात तेच लोक दुसऱ्या पक्षाला दुपारच्या सभेला असतात. यांना 2 टायमाची रोजंदारी मिळते, जेवण मिळतं, ते रोजगार म्हणून त्या ठिकाणी जातात. हा त्यांचा वोटर नाही किंवा हा त्यांचा मतदार पण नाही आहे. तर निश्चितपणाने त्यांना माहीत आहे का एकच गोष्ट, बाबासाहेबांचा कायदा, संविधान आणि आरक्षण हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि काही लोक संविधान घालवायला निघालेत BJP. आता राहुल गांधी अमेरिकेमध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो सांगतो का आरक्षण संपवणार आहे म्हणून. तर हे जे काही समाज आहे यांच्या लक्षात आलेलं आहे का हे नागनाथ आणि सापनाथ दोन्ही एकच आहेत. आरक्षण जर गेलं तर या दलित आदिवासी किंवा या उपेक्षित वर्गाचं जगणं मुश्किल होईल. यांची मुलं बाळं शाळा
शिकू शकणार नाहीत, येणाऱ्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. आणि जर संविधान गेलंच तर आम्ही 125 वर्षे पाठीमागं जाऊ. 125 वर्षापूर्वी जो काळ होता तो किती दयनीय होता का त्या टायमाला अनेक समाज हा फेकलेल्या पंतरवाळ्यातलं अन्न गोळा करून खात होता. ती अवस्था जर परत येऊ द्यायची नसेल तर फुलेंचा आणि बाबासाहेबांचा विचार आम्हाला तारू शकतो. आणि त्या विचाराने काम करणारी देशात एकमेव पार्टी आहे बहुजन समाज पार्टी. आणि ते काम करणारे एकमेव नेते आहेत देशातल्या आदरणीय बहनकुमारी मायावती. माझा दत्ताजींना प्रश्न, तुम्ही उमेदवार आहात तर तुम्ही लोकांना तुम्हाला निवडून देण्याकरता काय आवाहन कराल? सर्व कामं करण्याचे आव्हान देत आहे आम्ही जर निवडून आलो तर सर्व कामं करणार याचे आव्हान देतो आम्ही. आपण एक सामान्य कार्यकर्ता देखील आहात, त्या अनुषंगाने काय बोलू शकाल? मी एक गरीब घरातला मुलगा आहे आणि मी जर निवडून आलो तर सगळ्या गरीब लोकांची कामं करणार. ओके, धन्यवाद. माझा आता शेवटचा प्रश्न की जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याकरिता बहुजन समाज पार्टीचे एक पदाधिकारी या नात्याने तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? बघा, जनतेपुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजही गोरगरिबांचं अन्न वस्त्र आणि निवारा हा महत्त्वाचा प्रश्न सुटलेला नाही आहे. 85% समाज आजही मोलमजुरी म्हणजे आदिवासीमधला तर ऊसतोडीवरच जातोय. त्यांच्या मुलाबाळांच्या शाळा होत नाहीत. तर शिक्षण असेल, आरोग्य असेल, कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये दवागोळ्या उपलब्ध नाही आहेत, डॉक्टर नाही आहेत त्या ठिकाणी पाहिजे ते. नावालाच सरकारी दवाखाने आहेत. तर आरोग्याला, शिक्षणाला आम्ही प्राधान्य देऊ जेणेकरून हे मुलं कामाला लागतील वर्गातली आणि त्यांची सुधारणा होईल. तसेच जे काही योजना आहेत ज्या कागदावरच येतात त्या आम्ही जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न करू. भूमिहीनांना जमिनी देऊ, ज्यांना जागा नाही त्यांना घर देऊ, जागा देऊ. शेतकऱ्यांसंदर्भामध्ये काय? आता शेतकऱ्यांसंदर्भामध्ये बघा, मी अगोदरच सांगितलं का हे काटा मारणारे, शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे, शेतकऱ्यांचे पैसे रखडवणारे, कामगारांचे पैसे लुटणारे, कामगारांचे पैसे खाणारे हे लोकांवर भरोसा आता शेतकऱ्यांनी ठेवू नये. कारण शेतकऱ्यांच्या मुलाचे कष्ट करून करून छातीचे पिंजरे झाले. त्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या जवळजवळ 95% शेतकऱ्यांच्या फायली बँकांमध्ये गहाण आहेत. आणि जर ह्याच्यापासून मुक्तता करायची असेल आणि आर्थिक मुक्तीची आणि सामाजिक परिवर्तनाची ही लढाई आहे, ही जर जिंकायची असेल तर शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचेच हाती चालवा लागेल. आणि शेतकरी आज आम्हाला भरपूर प्रतिसाद देत आहे. तरुणांबद्दल काय तुम्ही सांगू शकाल का? बघा, तरुण सुद्धा बहुजन समाज पार्टीकडे मोठ्या आशेने येत आहे. कारण तरुण बेरोजगार आहे, आज नोकरी नाही. खाजगीकरणाच्या माध्यमामधून तरुणाच्या गळ्याचा फास आवळला जातोय. कारण सरकारी नोकऱ्या गेल्यात जमा आहेत. आज प्रत्येक ठिकाणी ठेकेदारीवरती मुलं भरली जातात आणि त्या ठिकाणी ठेकेदारीवरती भरलेल्या मुलांना गुलामासारखं अक्षरशः वागवलं जातं. आणि हे जर टाळायचं असेल आणि बाबासाहेबांच्या संविधानिक मार्गाने प्रत्येकाला जर समजा ह्या सरकारी नोकऱ्या जर टिकवायच्या असतील तर निश्चितपणाने बहुजन समाज पार्टी हाच एकमेव तरुणांसाठी सुद्धा पर्याय आहे. आणखी एक प्रश्न, मध्यंतरी 2 मोठी आंदोलनं झाली, मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन, तर त्याचा एकंदरीत कितपत परिणाम जाणून येईल यंदाच्या निवडणुकीवरती? बघा, हे सगळे राजकीय खेळ्या आहेत. ओबीसी म्हणणारे छगन भुजबळ बीजेपी बरोबर आहेत, पडळकर बीजेपी बरोबर आहेत आणि जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी आरक्षण मागतोय तर त्याचा संविधानिक अधिकार आहे. आणि ओबीसींचं त्यांच्या पद्धतीने ते आंदोलनं करतायत. पण एकंदरीत हे सगळं समाजामध्ये फूट पाडण्याचं मोठं षडयंत्र आहे. जातीमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र भाजप करतं. तसंच लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा ही जी इंग्रजांची नीती होती ती नीती अवलंबली जाते. आणि लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का खाली जमिनीवरती भाईचारा निर्माण होणं गरजेचं आहे. आणि भाईचारा निर्माण झाला तरच समाज, भाईचारा जर निर्माण झाला समाजामध्ये तरच समाज सुखाने जगू शकतो. ह्यांच्या कुठल्याही षडयंत्राला बळी न पडता समाजामध्ये भाईचारा टिकणं पण गरजेचं आहे. आणि हिंदू मुस्लिम किंवा जातीमधली जी काही तेंडधर्माचा प्रयत्न करतात ते हाणून पाडलं पाहिजे. आणि बहुजन समाज पार्टी हेच एकमेव पार्टी अशी आहे का ही सर्व जाती धर्माला संगती घेऊन काम करते. आणि ह्या आंदोलनाचा फार विशेष असा काही परिणाम ह्याच्यावरती होणार नाहीये या निवडणुकीवरती. ओके, धन्यवाद.